तुम्हाला कळलंय मी आत्ता कुठे बसलीये, तर मी आहे या डायनिंग टेबलवरती आणि तुम्हाला माहिती आहे ना, की इथे सुद्धा खूप राडे होतात. फक्त किचनमध्ये आणि बेडरूममध्ये होत नाही, तर इथेही राडे होतात आणि सगळेजण खरं तर इथे जेवणाची वाट बघत असतात. तर बघूया आता आपल्याला काही येतंय का काही खाणं. या. सो हे खूप मस्त आहे. आणि हा सोफा हा खरं तर दरवर्षी असतोच बिग बॉसच्या घरात. हा काही नवीन नाहीये हा सोफा. सो हा तो सोफा. आपण आता जाणार आहोत थेट किचनमध्ये. बघूया या वर्षीचं बिग बॉसच्या घरातलं किचन कसं आहे. या. तर हे आहे बिग बॉसच्या घरातलं किचन, जिथे खरं तर खूप जेवणामध्ये तर तडका लागतोच, पण इथे त्याचबरोबर इथे भांडणाला सुद्धा तडका लागतो. भांडणात म्हणजे आपण जसं बघतो ना, की किचनमध्ये मस्त एक जेवण करताना एक फोडणी पडते, तशीच फोडणी भांडणात सुद्धा इथे लागू शकते आणि छान तडका बसतो आणि त्यानंतर घरामध्ये जे काही भांडण सुरू होतं ना, मजा येते ते बघायला. आय थिंक तुम्हालाही मजा येत असेल. या. गाईज तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? हा फ्रीज आहे खरं तर. तुम्हाला कळणार नाही असं बघून, पण मी तुम्हाला दाखवते. हा ओपन होतो आय थिंक. हा ओपन होतो. हा बघा. याच फ्रीजमध्ये ना आणि बऱ्याच गोष्टी लपवल्या सुद्धा जातात हां, खाण्याच्या स्पेशली. कारण जेव्हा तुम्हाला माहिती असेल ना, की जेव्हा असं एक असं ना, की हे एक जे सामान येतं, तर ते सामान तुम्हाला खूप पुरवून वापरावं लागतं. तर त्यावेळेला तुम्हाला कंटेस्टंट काही इथेही खाणं लपवतात. सो त्याच्यामुळे हे किचन हे जे हा जो काही फ्रीज आहे ना, तर तो एकतर हाईड आहे, दिसत नाहीये पटकन आणि ही स्टोरेज रूम आहे खरं तर. ती आत्ता ओपन नाही होणार आहे, पण ही स्टोरेज रूम आहे. तुम्हाला आठवतंय का? कायम एक ना बझर वाजतो. तो बझर वाजल्यानंतर कट टू कंटेस्टंट पटकन इथे धावायची गर्दी होते. आपण बघतो ना, की पटकन कोण दार उघडणार आहे आणि ती जी एक्साइटमेंट असते ना, की या रूममध्ये काय आहे, हीच ती स्टोर रूम आहे.